सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या चष्म्याची काडी जर मोडली तर देशामध्ये भडका उठतो, परंतु शिवाजी महाराजांचा पुतळा पडला असताना त्या समाजातून जेवढ्या प्रमाणात उद्रेक व्हायला पाहिजे तो होत नाही। त्या सभागृहामध्ये 180, 140 पेक्षा जास्त मराठा समाजाचे आमदार आहेत। कदाचित ह्याच्या बापाने ह्याच्या आईला असं म्हणलं असेल, मी थकलोय आता, कुणास तरी जोड लाव, आणि त्याची ही पैदाइश आहे। मी थकलोय आता, तू कुठेतरी जोड लाव, मी थकलोय, त्यामधून झाली ही पैदाइश आहे। आमच्या संतांच्या, महापुरुषांच्या आणि कुठल्याही सर्वच बहुजन महापुरुषांच्या विरोधात जर बोललं तर आम्ही सहन करणार नाही। आपण सध्या आहोत अहमदपूर शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोर। मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून राज्यामध्ये महापुरुषांच्या वरती जाणीवपूर्वक गरळ ओकण्याचं काम इथल्या प्रस्थापितांकडून होत असताना दिसतंय, आणि त्याचाच निषेध करण्यासाठी हे बहुजन बांधव एकत्र आलेले आहेत। तुम्ही बघू शकता, मुस्लिम बांधव, त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीमध्ये आणि त्याचबरोबर मराठा सेवा संघाचे देखील या ठिकाणी पदाधिकारी आहेत। काय नेमक्या भावना आहेत जे संजय गायकवाडांनी वक्तव्य केलेलं आहे? संजय गायकवाड सारख्या प्रवृत्ती असे दिवसेदिवस उगवणारच आहेत, कारण का या देशामध्ये अनेक घपळे आणि अनेक घोटाळे चालू आहेत। ते खोटे नाटे नरेटिव्ह सेट करण्यासाठी असे प्रकार नेहमी घडत असतात। या देशामध्ये जो आता रिपेस्टेन फाईल असेल किंवा संसदेमध्ये जे महिलांचं आरक्षणाच्या विषयी लिमिटेशनचं जे बिल आहे ते पारित झालेलं नाही। त्यानंतर अशोक खरातासारखा जो प्रकरण आहे, या सगळ्यांना बाजूला सारण्यासाठी असे खोटे नाटे नरेटिव्ह जे सेट करण्याची जी पद्धती आहे याची दिवसेदिवस वाढ होत आहे। कारण का ही बाब काही नवीन नाही। शिवाय महापुरुषावर चिखलफेक करणं, त्यांच्या इतिहासाचं विकृतीकरण करणं आणि ब्राह्मणी संस्कृतीचा पगडा या बहुजनाच्या जन्मांसावर हे करणं इथं हे काही नवीन नाही। परंतु महापुरुषांचे जे अनुयायी जे झोपलेल्या अवस्थेत असतात, त्यामुळं महापुरुषांचा मृत्यू होत असतो, त्यांच्या कार्याचा मृत्यू होत असतो, आणि म्हणून अनुयायी जागृत होत आहेत। भांडारकर प्रकरण हे सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। तिथं आंबेडकरी चळवळ असतील, सगळ्या परिवर्तनवादी संघटनांनी, दैनिक सम्राटनी याच्याविषयी आवाज उठवलेला आहे। ज्या वेळेस असं काही घडतं त्या वेळेस हा समाज, जागृत समाज जो आहे, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून असेल, संभाजी ब्रिगेड माध्यमातून असेल किंवा आंबेडकरवादी सर्व पक्षीय आणि सामाजिक संघटनेच्या वतीनं आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे। माझा प्रश्न असा आहे की ज्या देशामध्ये परमपूज्य ईश्वररत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या चष्म्याची काडी जर मोडली तर देशामध्ये भडका उठतो, परंतु शिवाजी महाराजांचा पुतळा पडला असताना त्या समाजातून जेवढ्या प्रमाणात उद्रेक व्हायला पाहिजे तो होत नाही। ज्या सभागृहामध्ये 180, 140 पेक्षा जास्त मराठा समाजाचे आमदार आहेत, प्रतिनिधी आहेत, ते सत्तालुलूप असल्यामुळं त्यांचे स्वत्व, स्वाभिमान, अस्तित्व जपण्यासाठी, समाजाची अस्मिता हे करण्यासाठी, उजागर करण्यासाठी हे रस्त्यावर येत नाहीत। म्हणून या आपल्या महापुरुषांचा पराभव आपणच करत आहोत असं मला वाटतं। त्याचबरोबर माझ्यासोबत बालाजी आचार्य सर आहेत। सर, एकीकडे छत्रपती शाळेवरती बागेश्वर धामचे जे धीरेंद्र शास्त्री आहेत त्यांच्याकडून अपशब्द वापरले जाते, तर दुसरीकडे सत्तेत असणारे आमदार देखील शिवरायांबद्दल प्रकाश आंबी यांना फोनवरून गालिच्य शब्दामध्ये वक्तव्य करतायत। काय नेमक्या भावना आहेत याबद्दल? जय जिजाऊ, जय शिवराय। खरं तर गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहून समाजावर खूप मोठे उपकार केलेले आहेत। हिंदू मुस्लिम असो किंवा सर्वसामान्य असो, युवकांना खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे समजले पाहिजे म्हणून 1988ला हे पुस्तक लिहिलं, आणि ते पुस्तक प्रकाशन झालं, आणि प्रकाशन झाल्याच्या नंतर कित्येक वर्षाच्या नंतर आज भाग्येश्वर असोत किंवा संजय गायकवाड असोत, आमदार म्हणायची सुद्धा आम्हाला हे वाटते, ज्या विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये त्यांनी जनतेच्या प्रश्नासाठी काम करायला पाहिजे, परंतु जातीयवादी भूमिकेतून त्यांचं स्वतःला सिद्ध करण्याच्या अनुषंगाने हे सगळं षडयंत्र करून ते शिवाजी कोण होता हे पुस्तक प्रकाशित कित्येक वर्षांपूर्वी झालेलं असताना सुद्धा आज ह्या घडीला कुठले तरी एक
महाराष्ट्रामध्ये जे काही परिस्थिती उद्भवत आहे त्या परिस्थितीला फाटा देण्याच्या अनुषंगाने हे अशा प्रकारचे प्रकार हे वारंवार या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये होत असतात आणि अशा प्रवृत्ती ह्याला कोणीही आम्ही भीक घालणार नाही म्हणून आज सर्व संघटनांच्या वतीने आंबेडकरी चळवळीच्या वतीने या ठिकाणी आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत आणि ह्या महाराष्ट्रामध्ये मनोवादी विचारसरणी डोकं जर वर काढत असेल तर जागीच त्याला ठेसून काढण्याचं ह्या सर्व संघटनांच्या वतीने आम्ही या ठिकाणी त्यांना जाहीरपणे निषेध करून त्यांना एक प्रकारे अहमदपूर तालुक्यामधून महाराष्ट्रामधून या देशामधून त्यांना निश्चितच आम्ही मारक अशा प्रकारचं उत्तर देऊ या ठिकाणी सांगतो. कार्यकर्ते माझ्यासोबत भगवसाने सुद्धा आहेत आणि त्यांनी सुद्धा या निषेध मोर्चामध्ये सहभाग नोंदविलेला आहे. काय भावना आहेत? खरं तर हे RSS वाले किंवा भाजपवाले ज्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांची शिवसमाधी हुडकून काढून शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली त्या समाजसेवकांची देखील ह्या भाजपवाल्यांनी म्हणजे इथला जो राज्यपाल आहे त्या राज्यपालाला देखील या ठिकाणी त्यांना समाजसुधारकांना काही वेडेवाकडे या ठिकाणी बोललं गेलं आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा शिवछत्रपती शिवाजी महाराज असतील हे भाजप सरकार आल्यापासून ह्या महाराष्ट्रामध्ये मग ते आताच राजेंद्र कांबळे साहेबांनी म्हटल्याप्रमाणे ई पिस्टल फाईलचं प्रकरण आहे. देशातला जो मोठा भ्रष्टाचार झालेला आहे किंवा हे जे जेव्हापासून खरातासारखे जे बुवाबाजी करणारे महाराजांचे प्रकरण असतील आणि हे सारं झाकण्यासाठी यांना काहीतरी महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारची दंगल किंवा हे वातावरण शाबूत करण्यासाठी जे आपली जी बदनामी आहे ती बदनामी रोखण्यासाठी अशा महापुरुषांना नाव ठेवण्याचं काम या ठिकाणी हे मनुवादी व्यवस्था करत आहे. म्हणून ह्या साऱ्यांचाच या जे महापुरुषांना बदनाम करतात त्यांचा मी जाहीर निषेध करून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. आपल्यासोबत जनप्रबोधन आंदोलन चळवळीचे नेते सुप्रिय बनसोडे आहेत. राज्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडालेली आहे आणि त्याचबरोबर त्याच्या पाठोपाठच धीरेंद्र शास्त्री यांनी एक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाक्य उच्चारलेलं आहे. त्या संदर्भात काय भावना आहेत आपल्या? या महाराष्ट्रामध्ये संजय गायकवाड असेल, कोश्यारी असेल, धीरेंद्र शास्त्री असतील, हे मनुवादी प्रवृत्तीच्या कुठंतर ब्राह्मणवादी लोकांच्या सांगण्यावरून या ठिकाणी येथील महापुरुषाचा अवमान करतात. आता या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः किती मराठा समाजाचे आमदार आहेत. एवढे आमदार असताना शिवाजी महाराजाचा बाप बदलण्यात आला, दादाजी कोंडदेव दाखवण्यात आलं, तर इथला जो स्वाभिमानी मराठा समाज आहे त्याच्यासाठी उठाव केला. पण या सत्तेत असणारे आमदार या भाजपने त्याला पुरंदराला पुरस्कार दिला. मग त्यावेळेस अशा पद्धतीचं वर्तन जर भाजप करत असेल, मनुवादी प्रवृत्तीचे करत असतील, शिवाजी महाराजाचा अवमान, तर या ठिकाणी इथं असणारे बहुजन ओबीसी अल्पसंख्याक यांनी एकत्रित येऊन येथील RSS भाजपचं षडयंत्र वळकलं पाहिजे. आणि दुसरा, आता शिवाजी एकरी शब्द वापरला असं सांगितलं जातं. शिवसेना हे काय, शिव हा हे शब्द काय एकेरी आहे का? उद्धव ठाकरेला विचारावं त्यांनी, उद्धव ठाकरेला शिव्या द्यावा. आपले दुसरे कोणते शिवसेना, दोन शिवसेना झाली, एकनाथ शिंदे यांना विचारावं की बाबा शिवसेना शिवाजीची आहे का? मग तिथं एकेरी शब्द वापरला जात नाही का? तर इथं शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती लावण्यात यावं असं त्यांचं म्हणणं आहे. शिवाजी कोण होते हे पुस्तक पानसरे साहेबांनी, गोविंद पानसरे साहेबांनी याचं लिखाण केलेलं आहे. आणि जी छपाई जर केली असेल तर याच्यामध्ये येथील असणारे मनुवादी प्रवृत्तीचे लोक आणि हे दलाली करणारे भाजपचे यांना हाताशी धरून येथील लोकांना सत्य शिवाजी महाराजांचा इतिहास लपविण्यासाठी अशा पद्धतीचं षडयंत्र महाराष्ट्रात चालू आहे. महापुरुषाचा अवमान केला जातो, त्या ठिकाणी काय केलं जात नाही. एखादा कार्यकर्ता एखादा मीडियाच्या माध्यमातून बोलल्यानंतर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले जातात. आणि कितीतर अर्वाच्य भाषेमध्ये संजय गायकवाडने
स्वीकार केली आहे आणि अद्याप त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. म्हणून येथील पुरोगामी आणि सर्व संघटनेने एकत्रित येऊन शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आणि मनवादी प्रवृत्ती जे जातीवादी लोक आहेत यांना धडा शिकविण्यासाठी आपण कुठेतरी एकत्रित येऊन पुढील दिशा ठरवून सत्तेमध्ये जोपर्यंत आपले पुरोगामी विचाराचे शाहू फुले आंबेडकरी विचाराचे लोक येणार नाहीत, उमेदवार येणार नाहीत, तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये यांचे विचार आणि यांचे नाव जिवंत राहणार नाही. मी या ठिकाणी पुन्हा एकदा संजय गायकवाडचा निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. त्याचबरोबर माझ्यासोबत मराठा सेवा संघाचे पदाधिकारी नाना कदम आहेत. नाना, फक्त अशा घटना घडल्यानंतर सोशल मीडियावरून आपल्या माध्यमातून फक्त निषेध व्यक्त केला जातोय, कृती मात्र कुठेही दिसत नाही. काय कारण असावं? अनेक वेळा असे प्रकार घडले, मात्र कोणत्याही संघटनेकडून कृती का होत नाही? मग बोलतात नेते, बोलताना बोलतात, आमदार त्यांनी खरं तर लोकप्रतिनिधी असूनही ते शब्द वापरायला नाही, परंतु त्यांनी वापरले. परंतु त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा धजावत नाहीत कोणी. मग हे नेमकं कुठपर्यंत चालणार आहे? फक्त तुम्ही निषेध मोर्चेच कुठपर्यंत काढणार आहे? गेल्या 10 वर्षामध्ये, त्यातल्या त्या 5 वर्षामध्ये कायदा सुव्यवस्था कुठं आहे सर? सामान्यासाठी वेगळा कायदा, त्या लोकांसाठी वेगळा कायदा. मुळात हे जे लोक भुंकत आहेत यांच्या पाठीमागाला बोलवतात आणि कोण आपल्या सगळ्यांना माहीत. आणि गायकवाड साहेब, समाज आता बधीर झालेला आहे. राजकारण हा व्यवसाय झालेला आहे. पैसा होता आणि निवडून या आणि पुन्हा पैसा कमवा. लोक शर्मिंदा झाले. आम्हीच हजार 2,000 रुपये घेऊन मतदान केलं, आम्ही कशाला जाब विचारणार? पण मूळ मुद्दा हा नाही शिवाजीराव. मूळ मुद्दा हा आहे की हे पुस्तक लिहिलं 1988 ला, म्हणजे जवळपास 40-38 वर्ष झाले. आणि पानसरेला संपवलंय 2014 ला. आचार्य सर, गौरी लंकेश असतील, नरेंद्र दाभोळकर असतील, पानसरे असतील, हे जेव्हा तुम्हाला ऐकत नव्हते तेव्हा तुम्ही त्याला संपवलं, तुम्ही त्यांचा खून केलात. पण शिवाजीराव, त्यांचं साहित्य, त्यांची हे पुस्तकं, त्यांचे हे विचार अजूनही ह्या मनवाद्याच्या मनगुटीवर थाय नाचत आहे, त्यांची झोप उडवत आहे. हे ह्याचं लक्षण आहे. गायकवाडनं जरी त्या अंबी सरांना शिव्या दिल्या असल्या तरी ह्या 4 दिवसामध्ये ह्या पुस्तकाची मागणी लाखोंनी वालीने आउट ऑफ स्टॉक झाले पुस्तक. गायकवाड साहेबांनी खरं तर उपकार केले आमच्यावर की अजून हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं. आणि मी नेहमी म्हणतो गायकवाड साहेब की डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. कोणतंही पुस्तक त्याच्या मुखपृष्ठावरून जज करायचं नसते. वाङ्मय नावाचा, साहित्य, लिटरेचर नावाचा एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये कवी, लेखक त्याच्या मूडनुसार, त्याच्या अभिव्यक्तीनुसार त्यांना तो टायटल येत असतो. पण ते चांगलं आहे का वाईट आहे ते पूर्ण पुस्तक वाचल्याशिवाय कळत नाही. आणि ह्या पुस्तकाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे शिवाजीराव, की ह्या पुस्तकात कॉम्रेड गोविंद पानसरेंनी ब्राह्मणवाद, की छत्रपती शिवाजी महाराज गो ब्राह्मण पालक नव्हते, हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलं. हाच फरक आहे आमच्या चळवळीतल्या लोकांचा आणि ह्या धीरेंद्र शास्त्री सारख्या लोकांचा. नागड्या रामदास स्वामीची शिवाजी महाराजांची साधी भेट झाल्याचा उल्लेख इथं असत नाही. आणि हा हरामखोर शास्त्री म्हणतोय की शिवाजी महाराजांनी मुकुट त्याच्या पायावर ठेवलं. म्हणजे हा इतिहासाचं विकृतीकरण जाणीवपूर्वक. आणि त्या विचारपीठावर कोण होते? तर राज्याचे मुख्यमंत्री. ह्या सगळ्याच गोष्टी, ज्या काही तुम्ही कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी म्हणतात ना गायकवाड साहेब, अशोक खराच्या बाबतीत किती लोकांवर कारवाई झाली? धडधड करोडो खरबो रुपयाचा व्यवहार झालेला असताना सुद्धा किती लोकांवर कारवाई झाली? एका स्त्रीनं गिरीश महाजनाला रस्ता का अडवला म्हणून जर जाब विचारला तर त्याच्यावर तुम्ही केस करता सर. पण विना परवानगी मोर्चा काढले तर गिरीश महाजनावर तुम्ही केस करणार. लाखो हजारो लोकांचा वेळ वाया घातला. रस्ता अडवायचा अधिकार तुम्हाला कोण दिला? कोणती परवानगी होती? सरकार मुंबईत तुमचा आहे, महाराष्ट्र तुमचं, महाराष्ट्र सरकार तुमचा, मग तुम्ही आज करतात का? त्या बाईचा उद्देश दोष काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या अधिकारानुसार तिनं जाब विचारला, इथं तुम्ही ट्रॅफिक कोणत्या नियमानं अडवलात, मला त्रास होतोय, हा प्रश्न विचारायचा अधिकार संविधानानं आपल्याला दिला, त्यांच्यावर तुम्ही केस करता. हे असंच आहे शिवाजीराव, जिसकी लाठी उसकी भैंस. पण आम्ही चळवळीतली लोक शांत बसणार नाही. हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करणार. त्याच्या अगोदर आम्ही 1,500 ते 2,000 प्रती वितरित केलेत. अजून ह्या प्रती वितरित करायचे आणि आव्हान करतो ह्या तालुक्यातल्या, महाराष्ट्रातल्या लोकांना की जास्तीत जास्त लोकांनी हे पुस्तक वाचावं आणि कॉम्रेड गोविंद पानसरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना समजून घ्या. संजय गायकवाडांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर वाचा पुस्तक, ठिकाण्यावर राहील मस्तक, असंच नाना कदम यांच्या प्रतिक्रियेमधून आपल्याला ऐकायला मिळत आहे. माझ्यासोबत धीरज भंडे पाटील आहेत. काय भावना आहेत आज? एकीकडे राज्यामध्ये जर आपण बघितलं तर सत्तेमध्ये असणारे लोकप्रतिनिधी छत्रपती शिवरायांवरती बोलत आहेत. सत्तेसाठी महापुरुषांच्या नावाचा वापर हे काही नवीन समीकरण नाही शिवाजीराव. आणि हल्ली तर जणू काही फॅशन झाली की काय असंच व्हायला लागले.
कारण ज्या महापुरुषांनी ह्या महाराष्ट्राच्या मातीला एक सार्वभौम देण्याचं काम केलेलं आहे, शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पेरण्याचं काम या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये केलेलं आहे. आणि हल्ली मागच्या काही दिवसापासून आपण बघतो की या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेला कुठतरी मुठमाती देण्याचं काम या सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वकरित्या केलं जात आहे. जेणेकरून असं लक्षण दिसू लागते की कुठेतरी मनोवाद अजून उफाळून येतोय की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये होऊ पाहते आहे. पण तुम्हा आम्हासारखे जे विचारवंत शाहू फुले आंबेडकर विचारधारेचे काही पाईक शिल्लक आहेत, तोपर्यंत त्यांचा हा कुटील डाव ही महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी यशस्वी होऊ देणार नाही. आणि आपल्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो की फक्त तुमच्या राजकीय स्वार्थासाठी जर राजांच्या किंवा महापुरुषांच्या नावाचा आपण वापर करत असाल तर जसं शेजारी बाजूला नेपाळमध्ये जडझेंनं परिवर्तन करून आणलं तशी वेळ निश्चितच इथल्या राज्यकर्त्यावर येईल असा ठाम विश्वास या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून व्यक्त करतो. हा निषेध व्यक्त करताना बौद्ध आणि मराठाच बांधव नाही तर शिवरायांचे मुस्लिम मावळे देखील निषेध करण्यासाठी समोर आलेले आहेत, सरसावलेले आहेत. माझ्यासोबत मराठा सेवा संघामध्ये काम करणारे हे मुस्लिम मावळे आहेत. सर, काय आजच्या भावना आहेत आपल्या? दादा, अगोदर कसं असायचं, भविष्यवाणी कशी व्हायची, पिंजऱ्यामधून पोपट निघायचा आणि तो चिठ्ठी बाहेर काढायचा. आजची भविष्यवाणी कशी आहे, मापाचा टेबल पाहिजे आणि त्या हिशोबानं भविष्यवाणी होते. आज संतांचं आंदोलन हे भक्ती आंदोलन कधीच नव्हतं, हे क्रांती आंदोलन होतं. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणते साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. हा बागेश्वर त्यामधला चेक आहे. त्याला संतांचं काही घेणं देणं नाही. कदाचित याचं असं झालं असेल, मला ते शब्द बोलायचे नाहीत पण ती बोलायची वेळ आली. कदाचित ह्याच्या बापाने ह्याच्या आईला असं म्हणलं असेल, मी थकलोय आता, कुणास तरी जोड लाव. आणि त्याची ही पैदाईच आहे. मी थकलोय आता, तू कुठेतरी जोड लाव, मी थकलोय. त्यामधून झाली ही पैदाईच आहे. आमच्या संतांच्या, महापुरुषांच्या आणि कुठल्याही सर्वच बहुजन महापुरुषांच्या विरोधात जर बोललं तर आम्ही सहन करणार नाही. जर बागेश्वर बाबा अहमदपूरमध्ये आला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नाक रगडून माफी मागावी लागेल. अन्यथा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड बागेश्वर बाबाला महाराष्ट्रामध्येच नाही, अहमदपुरात नाही, देशातही पाय ठेवू देणार नाही. हे पक्का आहे. वैचारिक संघटना हे नक्कीच करतील. जय जिजाऊ. माझ्यासोबत युवा शिवव्याख्याते लांडगे सर आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. सरांच्या काय भावना आहेत सविस्तर मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. सर, मी पहिल्यांदा अहमदपूरकरांच्या वतीनं बागेश्वर असतील किंवा ते गायकवाड साहेब असतील या दोघांचाही निषेध व्यक्त करतो. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा महापुरुषांची बदनामी झाली. बदनामी करण्याचं सगळ्यात मोठं कारण असं होतं की या लोकांना शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे विचार पचत नाहीत आणि त्यांना हे विचार जनमानसांच्यापर्यंत पोचवू द्यायचे नाहीत. त्यामधूनच पानसरेंचा खून झाला, त्यामधूनच दाभोळकरांचा खून झाला, कारण ते समाजाची क्रांती करणार होते. आता माझा गायकवाडांना प्रश्न आहे की महाराष्ट्र शासन आजपर्यंत राम गणेश गडकरीची पुस्तकं स्वतः छापत होतं, स्वतः वाटत होतं. राम गणेश गडकरीनं राज संन्यास नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची अतिशय खालच्या थराला जाऊन बदनामी केली. याच्याबद्दल गायकवाडांचं म्हणणं काय? ते ज्या पक्षामध्ये काम करतात ते पक्ष ज्यांनी उभा केला, म्हणजे त्या पक्षाची पायाभरणी ज्यांनी केली ते प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंचे वडील, त्यांचं हे पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे दगलबाज शिवाजी. या टायटलबद्दल गायकवाडांचं काय म्हणणं आहे? नरहर कुरुंदकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास रेखाटलाय. त्या इतिहासामध्ये अनेक वेळा शिवाजी असा एकेरीच उल्लेख आलेला आहे. त्याच्याबद्दल गायकवाडांचं म्हणणं काय? छत्रपती शिवरायांचे समकालीन कवी भूषण होते. कवी भूषण यांनी छत्रपती शिवरायांना शिवा असा अनेक वेळा उल्लेख केला त्यांच्या कवितेमध्ये. याच्याबद्दल उल्लेख आहे. मुळामध्ये शिवाजी हा एकेरी उल्लेख नाही, तर शिवरायांचे जे शत्रू होते, औरंगजेब असेल, अफजल खान असेल, हे शिवरायांना शिवाजी कधीच म्हणत नव्हते, ते शिवा म्हणायचे. आपण शिवाजी म्हणतो. आता माझ्या घरामध्ये शिवाजी माझ्या भावाचं नाव आहे, संभाजी माझ्या भावाचं नाव आहे, तानाजी माझ्या भावाचं नाव आहे, मग त्यांना मी काय म्हणू? हे साधी गोष्ट आहे. ह्या माणसाला कळत नाही, कारण त्याचं शिक्षण नाही, वैचारिक लेवल नाही. प्रेम असेल शिवरायांच्यावरती खूप प्रेम असेल, परंतु आपण कुठचं प्रेम करतो हे तरी कळलं पाहिजे. त्यामुळं गायकवाडांनी शिवरायांचा इतिहास वाचावा, समजून घ्यावा. फार काही वाचता नाही आलं तर शिवाजी कोण होता एवढा एक जरी ग्रंथ वाचला तरी बऱ्यापैकी लक्षात येणार आहे. आणि मी आवाहन करतोय, जेवढ्या म्हणून महाराष्ट्रामध्ये परिवर्तनावादी संघटना काम करतायत, आपण एकत्र येऊया. आज शिवरायांचा अपमान बऱ्याच ठिकाणी केला जातो, उद्या बाबासाहेबांचा केला जाईल, महात्मा फुलेंचा केला जाईल, आता कोणतरी सांगितलं ना त्या राज्यपालांनी केलात. त्यामुळं आपण जर सक्षम झालो, आपण जर ताकदीने एकत्र आलो तर कुण्या माईच्या लालची हिंमत नाही महापुरुषांचा अपमान करण्याची. त्यामुळं मी पुनश्च एकदा या दोन्ही लोकांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर.
लातूर. आवाज बहुजनांचा.